आतापर्यंतची आज दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण लोकसभा निवडणुका कधी होतात, त्याच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे फक्त राजकीय पक्षांचं नाही तर सर्वसामान्यांचंही लक्ष लागून राहिलेलं होतं। याविषयीच आपण अधिक चर्चा करणार आहोत आमच्या प्रतिनिधींशी। मुंबईविषयी बोलूया। न्यूजरूम मधून आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार, नागपूरहून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रवीण मुधोळकर आणि पुण्याहून आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या संपर्कात आहेत। आपल्या तिघांशीही संवाद साधायचा आहे। अक्षय, सुरुवातीला आर्थिक राजधानी मुंबई विषयी बोलूया। आज निवडणुका जाहीर होऊ शकतात लोकसभेच्या, काय सांगाल? मुंबईतलं काय चित्र आहे? सुवर्ण, एकंदरीत आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुका कधी जाहीर होतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि लोकसभा निवडणुकांच्या एक टेंटेटिव्ह तारखा सुद्धा सोशल मीडियावर फिरत होत्या। लोकसभा निवडणुकीबाबत या जरी तारखा अशा फिरत असल्या तरी याला अधिकृत दुजोरा नव्हता। आज निवडणूक आयोग त्याला अधिकृत दुजोरा देईल आणि लोकसभा निवडणुकीचे किती टप्पे असणार आणि किती टप्प्यात निवडणुका होणार हे सगळं जाहीर होईल। मात्र कधीतरी मागे पुढे याच दरम्यान निवडणुका होईल हे सगळ्यांना माहीत होतं आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी आपली कंबर कसली होती। मुंबईबाबत जर बोलायचं झालं तर मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे युतीमध्ये लढतील। 6 खासदार मुंबईमध्ये आहे, 6 लोकसभा मतदारसंघात या निवडणुका होतील आणि काँग्रेस राष्ट्रवादी हे सुद्धा आघाडीत निवडणुकांना सामोरं जाणार आहे। या सगळ्यात आपण जर बघितलं तर 6ही मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीच्या वेळी आघाडीची धुळधाण झाली होती। आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान यावेळी आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी समोर असणार आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या 3-3 जागा हे दोघं आपापसात लढणार आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये 1 जागा या 6 मतदारसंघापैकी ही राष्ट्रवादीच्या खात्याला आहे आणि उर्वरित 5 जागा या काँग्रेसकडे असणार आहे। आपण जर मतदारसंघ निहाय बघितलं तर मुंबईतला दक्षिण मुंबई मतदारसंघ ज्या ठिकाणचे विद्यमान खासदार हे शिवसेनेचे आहे अरविंद सावंत आणि यांनाच आव्हान असणार आहे, हे असणार आहे काँग्रेसकडनं मिलिंद देवरा, जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही आहे आणि काँग्रेस घराण्याशी त्यांचं जवळचं नातं, राहुल गांधींशी त्यांचं एक जवळचं संबंध म्हटल्या जातात। मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत यांच्यामध्ये ही टक्कर होणार आहे। यासोबत जर आपण बघितलं तर दक्षिण मध्य मुंबईत जर आपण आलो तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत, त्या समोर आघाडीचा उमेदवार अजून तरीही जाहीर झालेला नाही। आणि आपण उत्तर मध्य मुंबईत जर बघितलं तर काँग्रेसच्या ज्या नेत्या आहेत प्रिया दत्त, ज्या निवडणूक लढवणार नव्हत्या, मात्र प्रिया दत्त यांना पक्षाचा आग्रह सुरू आहे आणि जे उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रिया दत्त आणि यासोबत नसीम खान यांचा काँग्रेसकडनं यांना काँग्रेसचा आग्रह आहे, त्या ठिकाणच्या विद्यमान खासदार ह्या पूनम महाजन असणार आहे। आपण जर थेट उत्तर मुंबईमध्ये गेलो तर उत्तर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार गोपाळ शेट्टी हे त्या ठिकाणचे विद्यमान खासदार आहेत। त्या ठिकाणी काँग्रेसकडनं त्यांना एक उमेदवार देण्याचा प्रयत्न, एक चांगला उमेदवार, उमदा आणि नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं सुरू आहे, ज्या ठिकाणी संजय निरुपम यांचा पराभव करत गोपाळ शेट्टी खासदार झाले होते। मात्र उत्तर पश्चिम मुंबई जे आहे, जो संजय निरुपम यांचा मतदारसंघ आहे, संजय निरुपम त्या मतदारसंघात वास्तव्यासाठी आहे, याच मतदारसंघासाठी घोडदौड जे आहे संजय निरुपम यांची सुरू आहे। संजय निरुपमच्या नावावर शिक्कामोर्तब 100% होण्याची सूत्रांची माहिती आहे आणि संजय निरुपम यांच्या समोर असणार आहे त्या ठिकाणचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर आणि ईशान्य मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या असणार आहे। त्यांच्या समोर ती जागा राष्ट्रवादीला सुटली आणि त्यांच्या समोर आव्हान संजय दिना पाटलांचं असण्याची दाट शक्यता आहे। मात्र ही सगळ्यात महत्त्वाची सीट असणार आहे, कारण शिवसेनेचे कार्यकर्ते हे किरीट सोमय्याचं काम करणार नाही अशा प्रकारची गळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे या कार्यकर्त्यांनी घातली होती। त्यामुळे आता एकंदरीत सगळं चित्र जे आहे येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल आणि लढती बघायला मिळेल। मात्र वातावरण निर्मिती जी आहे सुवर्णा ती आधीपासूनच सुरू झाली होती। नक्की अक्षय, मुंबईमध्ये कसं युद्ध रंगणार आहे याविषयीचा एक आढावा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला। नागपूरला जाऊया। महत्त्वाचं शहर आहे, मुख्यमंत्र्यांचं शहर म्हणून आपण आतापर्यंत बघतोय त्याला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं सुद्धा शहर आहे। प्रवीण, आपण काय सांगाल? सुवर्ण, आपण पाहू शकतो निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्या आहेत त्यामुळे राज्यात सर्वाधिक जर फायदा कोणत्या शहराचा झाला असेल या निवडणुका जवळ येण्याचा तो नागपूरचा झाला आहे। कारण की गेल्या 15 दिवसामध्ये भूमिपूजनाचे, उद्घाटनाचे एवढे कार्यक्रम सुरू आहे का ते काय संपायचं नाव घेत नाही आहे।
त्यामुळे आजही जोपर्यंत निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होत नाही, आचारसंहिता लागत नाही, तोपर्यंत हा धडाका कायम आहे. या नागपूरकरांना या निवडणुकीच्या पूर्वी मेट्रोसुद्धा मिळाली आहे, मेट्रो धावू लागली आहे. त्यामुळे नागपूरसारख्या 3 टायर सिटी म्हणजे C क्लास सिटीला सुद्धा मेट्रो मिळाली, ती लवकर मिळाली कारण की निवडणुका तोंडावर आहे. दुसरीकडे नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं परवा की गेल्या महिन्याभरामध्ये देशभरात 4 लाख कोटी रुपयांच्या कामांचा आरंभ केला आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या पूर्वी धडाका किती मोठा असावा याचा अंदाज या आकड्यावरून घेतला जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांची स्थिती तशीच आहे. काटोल, कळमेश्वर, सावनेर पासून नागपूर, इतवारी सगळ्या परिसरामध्ये दिवसाला जवळपास डझनावरी कार्यक्रम सुरू आहे. आता यासोबतच नागपूरमध्ये नितीन गडकरी जे पहिल्यांदा निवडून आले खासदार म्हणून, त्यांच्या विरुद्ध कंबर कसली आहे. जवळपास 5 ते 6 काँग्रेसकडे. नाना पटोलेंचं नाव पुढं आहे, आशिष देशमुखांचं नाव चर्चेत आहे, विलास मुत्तेमवार जे 7 वेळा खासदार होते, 4 वेळा नागपुरातून खासदार होते, त्यांचंही नाव पुढं आहे. आणि यासोबत रामटेक मतदारसंघ आहे नागपूर जिल्ह्यातला, मुकुल वासनिक हरले होते तिथून, ते AICCचे सेक्रेटरी आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचा एकमेव मतदारसंघ आहे गोंदियाचा, तोही महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता संपूर्ण आजच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर खऱ्या राजकारण सुरू, उन्हासोबत राजकारणही तापायला लागेल यात काही शंका नाही. त्यामुळे आता ऊन आणि राजकारण दोन्ही विदर्भात पाहायला मिळेल. नक्की. प्रवीण, धन्यवाद माहिती दिल्याबरोबर. असे संपर्कात राहा. मी जाणार आहे पुण्याला. अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. खरं तर अद्वैत, 3ऱ्या क्रमांकावर मी पुण्याविषयी जाणून घ्यायला येते, त्यामुळे खरं तर मी सुरुवातीला गुन्हाच करते. पण सांगाल पुण्यातल्या राजकीय मिसळविषयी. आज कदाचित या निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. ओके, फक्त पुणेच नाही, पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला सुवर्णा, तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसला भोपळा फोडण्याचं आव्हान आहे. सांगली असेल, प्रतीक पाटील, सोलापूर सुशीलकुमार शिंदे किंवा पुणे विश्वजित कदम, तिन्ही सीट काँग्रेसने गमावलेले आहेत. तिन्हीवरती भाजपचा झेंडा फडकलेला आहे. आणि राष्ट्रवादीच्या जे काही खासदार आहेत 4, ते सगळे या पश्चिम महाराष्ट्रामधूनच आहेत. त्यानंतर शिवसेनेकडं मावळ आणि शिरूर आहे आणि एक जागा जी हातकणंगल्याची आहे ती राजू शेट्टींकडे आहे. आता ही झाली 2014ची स्थिती. 2019ला अत्यंत इंटरेस्टिंग परिस्थिती असणार आहे, कारण उमेदवार ठरत नाही आहेत. आत्ताच पुण्यामध्ये संजय काकडे यांनी अखेर वैतागून आपण काँग्रेसमध्ये जातो असं म्हटलेलं आहे, परंतु काँग्रेस त्यांना प्रवेश देईल का, तिकीट देईल का माहीत नाही. प्रवीण गायकवाड हे सुद्धा म्हणत आहेत की मलाच तिकीट मिळेल. मोहन जोशींचाही दावा आहे, त्यामुळं घोळ सुरू आहे. दुसरीकडे भाजपसुद्धा शिरोळ्यांना तिकीट देणार का गिरीश बापटांना देणार हे माहीत नाही आहे. दुसरीकडं पार्थमध्ये, मावळमध्ये पार्थ यांना उमेदवारी मिळणार का याच्यावरनं अजूनही चर्चा सुरू आहेत. पवार म्हणतात की पार्थला मिळणार नाही तिकीट, परंतु शेवटी चर्चा पार्थपाशीच येऊन थांबते. त्यामुळे मावळला काय होणार, पुण्याला काय होणार. शेजारी शिरूरला मात्र अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव असा सामना अत्यंत इंटरेस्टिंग लक्षवेधी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जर बघितलं आपण तर बारामती जिंकण्याचा चंग जो आहे तो अमित शहा, फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी बोलून दाखवला आहे, परंतु सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये भाजपचा उमेदवार कोण हेच अजून माहीत नाही आहे. उदयनराजे हे एक स्वतंत्र संस्थान आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण निवडून येणार. राजू शेट्टी यांच्याकरता राष्ट्रवादीने जागा सोडलेली आहे, परंतु इतर जागांचा तिढा न सुटल्यामुळं राजू शेट्टी हे स्वतंत्र लढणार का आघाडीकडनं लढणार हे गुलदस्त्यामध्ये आहे. सुशीलकुमार शिंदे तिकडं पुन्हा आजमावत आहेत. माढ्यामध्ये शरद पवार असणार आहेत, त्यामुळे कदाचित 2009चा सुभाष देशमुख विरुद्ध शरद पवार असा सामना पुन्हा होतो की काय अशी चर्चा आहे, परंतु अजूनही शरद पवार हे आढावा घेत आहेत. शेवटच्या क्षणी काय होऊ शकतं अशी शक्यता राष्ट्रवादीमध्येच वर्तवली जाते. थोडक्यात काय तर पश्चिम महाराष्ट्र हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तिथं त्यांचा भोपळा आहे, तिथं भाजप आणि शिवसेनेने मुसंडी मारलेली आहे. राष्ट्रवादीने मात्र तिथं आपला अस्तित्व जपलेलं आहे. त्यामुळं आता तारखा जेव्हा जाहीर होतील तेव्हा उमेदवार कोण उमेदवार असतील याची जी चर्चा आहे ती आता सुरू होईल. आणि लोक जी आहेत ती आता काय बघणार आहेत माहीत नाही. पक्ष बघणार आहेत, उमेदवार बघणार आहेत, कामं बघणार आहेत. नागपूरची मेट्रो तर प्रवीण तुम्ही बसलेला आहात मेट्रोमध्ये, पुणेकरांना अजून आम्हाला मेट्रोमध्ये बसता आलेलं नाही आहे. 30% काम फक्त मेट्रोचं झालेलं आहे पुण्यामध्ये. दोन्ही खरं एकाच वेळेस प्रस्ताव मंजूर झाले होते, पण एकंदरीत थोडक्यात या सगळ्या गलबल्यामध्ये मतदारांच्या मनात काय, सगळ्यात शेवटचं म्हणजे राज ठाकरे ते कदाचित लढवणार नाहीत निवडणुका, परंतु कालची सभा ज्याप्रमाणे झाली त्याप्रमाणे कदाचित त्यांची सभा ऐकायला देखील उत्सुकता आहे. म्हणजे कदाचित असं असेल की पक्ष लढवणार नाहीये निवडणूक, परंतु राज ठाकरे यांची भाषणं तरी किमान आयोजित करा अशी पण परिस्थिती आहे. त्यामुळं निवडणूक लढवण्याचा सुद्धा राज ठाकरेंबद्दलचं आकर्षण जे आहे ते सुद्धा कायम असणार आहे. त्यामुळे आता बघूयात कोण कुणाचे पत्ते जे आहेत ते कसे खोलतायत. संध्याकाळी 5ला जेव्हा तारखा जाहीर होतील तेव्हाच आता एकेकाची रणनीती जी आहे ती आपल्याला समजू शकेल. नक्की.
तुम्हा तिघांचेही धन्यवाद अद्वैत. धन्यवाद. पुणे आणि अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र आमचे प्रवीण प्रतिनिधी जे नागपूर आणि अनुषंगाने विदर्भाचा आढावा घेत होते आणि आर्थिक राजधानी मुंबईचा आढावा अक्षय यांनी घेतला. धन्यवाद तुम्हा तिघांचेही.